शिक्षण सेवेचा नवा अध्याय. जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या अत्याधुनिक प्रशासकीय कार्यालय व भव्य मूठ कोर्टाचे दिमागदार लोकार्पण. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाला उजाळा देत करमबीर भाऊराव पाटील व स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. ठाकूर परिवार शिक्षण आणि समाजसेवेचे कार्य यापुढेही निस्वार्थ सुरू ठेवेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुलभ शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शिक्षणातून जबाबदार नागरिक घडावेत आणि त्यांनी समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, हीच या संस्थेच्या मागील प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्घाटन झालेले हे अत्याधुनिक संकुलन आधुनिक सुविधा, आकर्षक वस्तुरचना, दर्जेदार नियोजनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. उपस्थित मान्यवरांनी या संपूर्ण प्रकल्पाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली ही इमारत भविष्यातील विधी शिक्षणासाठी नवे पर्व ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळेस लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आजचा दिवस आणखीन खास असल्याचे सांगत हा सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य होत असल्याने तो दुग्ध शर्करा योग ठरल्याचे नमूद केले व त्यांनी आदर्श पुत्र व आदर्श आमदार म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिक्षण, संस्कार आणि आधुनिक सुविधांचा संगम घडविणारा हा भव्य संकुलन पनवेलच्या शैक्षणिक विकासातील आणखीन एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना यावेळी सर्व स्तरातून व्यक्त करताना LLB झाला. LLB होऊन लंडनला जाऊन LLM झाला. बॅरिस्टर आपण ज्याला म्हणतो ना, त्या प्रकारचा बॅरिस्टर शब्द आज वापरला तर तोच शिक्षण ते झालं. आणि आता इथं एक कायदेशीर सल्लागार म्हणून आहे, त्यालाही आम्ही एक अभिनेती दिलेली आहे, ते जे काय लागेल तर. आमदार प्रशांत ठाकूर इथले संचालक आहेत, मी संचालक आहे, मी चेअरमन झालोय, व्हाईस चेअरमन आहेत, अरुण शेठ भगत त्यांच्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन म्हणून येऊ शकणारे अध्यक्ष आहेत. पण अशा पद्धतीनं हे शिक्षण इथलं जे आहे हे आम्ही चांगलं उत्तम प्रकारचं, आम्हाला कुणी चॅलेंज द्यायचं तर म्हणजे वरचे 5-7 लोक येतील ना, तेच येऊ शकतील अशा प्रकारचं आहे. कारण शरद पवार साहेबांनी ते आक्षेप केलेला आहे. शरद पवार साहेबांनी इथला आमचा इतका मोठा मुख्यमंत्री आणि हे सगळे आमच्यावर सरकार झाल्यावर साताऱ्यामध्ये सत्कार ठेवला. पवार साहेब स्वतः त्यांनी आयोजित करायला लावलं, सर्व ठेवलं. तर त्याचं कारण शिक्षण क्षेत्रात केलेलं आमचं हे काम आहे. समाज सेवा म्हणून आम्ही करतो. राजकारण आमच्या आता चिरंजीच्या डोक्यावर दिलेलं आहे. म्हणलं हे चांगलं लॉ कॉलेज बिल्डिंग चांगलं आहे, आत आलं बरं वाटतं, बाहेरून बरं वाटतं. शिक्षणही तशाच प्रकारे मिळालं पाहिजे. पण या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्या केसेस चालवायला, त्यांच्यावर होणारा अन्याय, हे लॉ कॉलेज आहे तर कोर्टामध्ये ते उभे राहतील, उच्च न्यायालयात राहतील, हायकोर्टात राहतील, पुढे सुप्रीम कोर्टावर राहतील. तर हे करत असताना त्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. पैशाची मोठी अपेक्षा न ठेवताना आपण जे शिकतोय तर या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्यासाठी मिळावं, जनतेची सेवा करावी, ही आमच्या अपेक्षा आहेत. इथे होणारे तरुण जे आहेत त्यांना आम्ही जे भगत साहेबांनी जे काम केलं आहे, करमीरवाल्यांनी जे काम केलं आहे, तर त्या प्रकारे आपल्याला ह्या लोकांनी सुद्धा म्हणजे वकील झालेले त्यांनी ते काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मला वाटते इथे जे संस्कार होतात, शेवटी संस्कारावर आहे सगळं काय, तर जे संस्कार आपण आमच्यावर झालं त्यामुळे आम्ही घडलो. आता आम्ही जे संस्कार करतोय तर त्याच्यातून ही मुलं सुद्धा, हे विद्यार्थी घडावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. स्मरणात राहील. त्या संस्थेचं हे ऑफिस प्रशांत ठाकूरांच्या वाढदिवशी झालं, हे स्मरणात राहणं अधिक चांगलं आहे मला वाटते. आणि त्यात आपण नाही की आपल्या मुलांची वाढदिवस ठेवताना काय त्यात हे करतो, तर तसं आपण मला वाटते माझं नाव राम बाबांनी माझ्या ठेवलं, माझ्यावर राम ठेवलं, मी राम काय झालेलं नाही, पण रामाचे संस्कार थोडे बनवून मी चाललेलं आहे. तर तसं प्रशांत ठाकूर शांत आहे, शांत चित्ताने त्यांनी हे संस्थेचं कारभार पुढं करावं अशी आमच्याशी परिश्रम करावं आणि त्या दृष्टीनं दुग्धशेर आता जावे. धन्यवाद. ज्येष्ठ श्रेष्ठ नेते बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू, आपल्याला या ठिकाणी जरूर सांगितलं पाहिजे या संस्थेचा कारभार आणि संस्थेची या ठिकाणी चाललेली जी वाटचाल आहे त्या वाटचालीला कुठेही तोड नाही. मला वाटते या रायगड जिल्ह्यात आणि ठाणा जिल्ह्यात एवढं नाव कमावलेलं कुठलंही कॉलेज मी आजपर्यंत बघितलेलं नाही.